चला तर मंडळी, पाहुणी वांगी आली होती, तर चला म्हटलं याचं काहीतरी बेत करूया. तर तेवढ्यात आठवलं टिफिनला काहीतरी भाजी बनवायची. तर चला म्हटलं आता मस्त भरलं वांगं बनवूया चमचमीत. तर त्यासाठी इथे गॅसवरती पॅन ठेवला. त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे भाजले, थंड करण्यासाठी ठेवले. त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तर 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. याचमध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे. या लसणाच्या पाकळ्याचं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर पहा, इथे आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा छान यामध्ये भाजल्या जातात. तर लसणाचा कुठल्याही भाजीमध्ये, चटणीमध्ये त्याचा फ्लेवर तर माहिती किती सुंदर. लसूण नसेल तर त्या भाजीला एवढी चव येत नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट आपल्याला लसूण हा लागतोच. तर आता इथे छान आपला कांदा आणि लसूण दोन्ही जिन्नस छान भाजल्या. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याचं मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्या अगोदर आपले इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत. हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. तर पहा, इथे मी जाडसर अशा शेंगदाण्याचा कूट इथे तयार करून घेतलेला आहे. तर आता इथे मी तो एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता आपल्याला हा लसूण पहा अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून टाकायचा आहे. याचा फ्लेवर खरंच खूप छान येतो आणि आपल्याला डबल गॅस जाळायचा नसेल तर अशा पद्धतीने जुगाड करायचं. आता यामध्ये पहा, आपण टाकून घेतलं कांदा भाजलेला, त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, त्यावरती गरम मसाला, घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल घालायचं आणि हे व्यवस्थित चोपडं सारण आपलं इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने भरलं वांगं खरंच खूप सुंदर होतं. एकदा नक्की बनवून पहा. तर आता इथे आपलं सारण तयार झालं. आता इथे पाण्यात मी वांगे स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यात टाकून ठेवले होते. तर ते पाणी अगदी स्वच्छ आहे, त्यामुळे त्याच पाण्यात आपण हे वांगेला कट मारून टाकणार आहोत. तर बऱ्याच जणांचे लगेच कमेंट येतील की बाबा तुम्ही खराब पाण्यात टाकलं, म्हणून अगोदरच क्लिअर केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला वांगं जे आहे ते त्याला 4 कट मारून अशा पद्धतीने आत चेक करायचं आहे वांगं खराब तर आहे का. तर याच पद्धतीने मी आता सर्व वांगी जे आहेत ते चिरून घेणार आहे. इथे सर्व वांगे आपले चिरून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे वांगे आपले पाण्यामधून आपण वेगळे करून घेतले. वांगे चिरत असताना पाण्यामध्येच ठेवायचे आहे, नाहीतर आतमधून काळे पडतात. आता आपण इथे मीठ घेतलेलं आहे. आपण मीठ घालताना बेतानीच घालायचं सारण तयार करताना, कारण इथे अशा पद्धतीने वांग्यामध्ये मीठ भरलं की मग मस्त असे खमंग वांगे लागतात. तर वांग्याचं वरचं छान लागतं नाही, कोटिंगने वांग्याच्या वरच्या भागाला चव येत नाही. त्यामुळे वांग्यामध्ये कधीही आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं असतं. त्यानंतर भरपूर सारं असं सारण आपल्याला इथे भरून घ्यायचं. सगळ्या वांग्यामध्ये आपण एकसारखं थोडं थोडं मीठ भरून घेतलं. त्यानंतर पहा अशा पद्धतीने आपण आता सारणसुद्धा भरून घ्यायचं आणि वांगं पुन्हा अशा पद्धतीने घट्ट दाबून घ्यायचं. तर आता हे वांगं असं घट्ट का दाबायचं, कारण मग यामधलं सारण अजिबात बाहेर येत नाही आणि मग छान असं भरलं वांगं आपलं तयार होतं. तर आता इथे याच पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. नन्ना मुन्ना कोणालाच सोडलेलं नाही. सगळे जेवढे होते नव्हते तेवढ्या वांग्यांमध्ये भरून घेतलं. हे आपण थोडंसं राहिलेलं सारणसुद्धा यामध्येच टाकणार आहोत. त्याने खूप छान भरल्या वांग्याला असा दाटसरपणा येतो. तर त्याच भाजून घेतलेल्या कांद्याच्या पॅनमध्ये आपण इथे तेल घातलं थोडंसं. त्यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचे. तडतडले की याचमध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर आपण भरून घेतलेले वांगे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे. आता हे वांगे जास्त करपवत बसवायचं नाही, कारण मग वांग्याला डाग खूप पडतात आणि ते वांगं व्यवस्थित शिजत देखील नाही. तर आता अशा टायमाला थोडंसं आपल्याला इथे वांगे परतून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडेसे वांगे जे आहेत ते परतवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता, अगदी अर्ध्या मिनटासाठी. त्यानंतर मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. जास्त पाणीसुद्धा आपल्याला भरल्या वांग्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर त्यामध्ये घातलेलं सगळं सारण बाहेर येतं. त्यानंतर आपण हे उरलेलं सारणसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं, मिक्स करायचं.
या भरल्या वांग्याला सुरुवातीला व्यवस्थित कलर येत नाही. जसे जसे ते छान असे तयार होतात तसे तसे आमच्या इकडे याला खारं वांगं देखील म्हणतात. तुमच्याकडे आणखीन कुठलं नाव असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे मस्त चमचमीत असं आपलं भरलं वांगं पाहू शकता तयार झालेलं आहे आणि चवीला आहा काय जबरदस्त लागतं. हाताला चटका बसला बापरे. तर चला मस्त वांगं तयार झालं आहे. सर्व करूया आता. तर त्या अगोदर चेक करायचं वांगं शिजलं आहे का. वांगं शिजलं नाही तर भरल्या वांग्याचा काहीच फायदा होणार नाही. तर इथे मस्त वांगं शिजलं होतं. त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतले. तयार आहे आपलं वांगं. आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.